सोशल मीडियावरती वारीचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे। अनेक लोकांनी याबद्दल संताप व्यक्त केलेला आहे। तर काहींचं इथे म्हणणं आहे की अशा गोष्टी वारीमध्ये होतातच। मग असं या घटनेमध्ये या व्हिडिओमध्ये नक्की काय घडलेलं आहे ते पहा। वारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात, त्यातील हा एक व्हिडिओ आहे। गेल्या वर्षीसुद्धा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। एका चौकदाराने एका महिलेला ढकलून दिलं होतं। तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला होता। आता वारीतील सुद्धा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की इंद्रायणी नदी ही भरून वाहत होती। पाऊस प्रचंड झाल्यामुळे इंद्रायणी नदी आणि जो पूल होता तो भरून वाहत होता। कोणालाही अलीकडे आणि पलीकडे जाण्याचा तिथे काही मार्गच नव्हता। मग प्रशासनाने असा निर्णय घेतला होता की वारी जी आहे ती पुण्याच्या बाहेर पोहोचवली जाईल आणि तिथून तुम्ही वारीसोबत प्रवास करू शकता। आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेला हा व्हिडिओ पहा। पुण्यातील व्हिडिओ आहे। एका पुलावरती ही वारी जी पालखी आहे ती आल्यानंतर तिथे प्रचंड गर्दी झालेली आहे। पुलावरून पलीकडे जाण्यासाठी सज्ज आहे। अनेक लोक त्या रथाच्या पुढे सुद्धा उभे आहेत। काही पोलिसांचा सुद्धा इथे बंदोबस्त दिसत आहे। परंतु याच वारीमध्ये तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे। जर तुम्ही व्हिडिओ नीट पाहिला तर तुम्हाला समजेल की नक्की या वारीमध्ये काय घडलेलं आहे। बैलाजवळ उभा राहिलेला व्यक्ती जो रथापुढे चालत आहे त्याने अक्षरशः एका गरीब व्यक्तीला ढकलून दिलेला आहे। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे। एक गरीब जो व्यक्ती आहे तिथे आहे आणि तो त्या रथाच्या पाया पडण्यासाठी चाललेला आहे। काही महिलासुद्धा दिसत आहेत आणि एका व्यक्तीला अक्षरशः तिथे ढकलून दिलं जातं। व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे त्या व्यक्तीला ढकलून दिलेलं आहे आणि त्यानंतर पोलीससुद्धा ढकलून देत आहेत। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केलेला आहे। तर काहींचं मत येत आहे की जो रथ आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी अशा प्रकारचा बंदोबस्त करावाच लागतो। तर अनेकांना हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रचंड राग आलेला आहे, कारण की जो भेदभाव आहे असा भेदभाव करू नये। त्याचबरोबर त्या गरीब काकांना खरोखरच अशा प्रकारे ढकलल्यामुळे अनेक लोकांना वाईट वाटलेलं आहे। अशासुद्धा संतप्त प्रतिक्रिया हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आलेली आहे। वारीचे सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, त्यातील हा या वर्षीचा पहिला व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला। तर काहींचं मत आहे की वारीमध्ये अशा घटना घडतातच, परंतु काही लोकांचं मत येत आहे की जे काही लोक रथापुढे चालत असतात उद्धटपणाने वागत असतात। जे काही लोक रथापुढे चालत असतात ते खूप उद्धटपणे गरीब लोकांशी वागत असतात। असा सुद्धा अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे। त्यामुळे खरोखरच लोकांचं जी मानसिकता आहे, लोक पहिल्यासारखी राहिलेली आहेत का, असा सवाल अनेक लोकांनी उपस्थित केलेला आहे। त्यामुळे वारीत सर्वांना भेदभाव न करता सांभाळून घ्या अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।